दुपारचे जवळपास 2:20 व्हायला लागले तर तिरुपतीमध्ये. आणि तुम्हाला टेम्परेचर सांगू किती आहे, 42 डिग्री आहे टेम्परेचर तिरुपतीमधलं. आणि आज खूप जास्त ऊन लागायला, उष्णता एवढी जास्त आहे म्हणजे टोपी घालून पूर्णपणे ऊन लागायला लागले. आणि खूप जास्त गरमी आहे असतं तिरुपतीमध्ये. तेव्हा तुम्हाला सूर्य लागेल बघा, पूर्णपणे चमकायला लागले म्हणजे ते कहर म्हणतात ना सूर्याचा, तसं उष्णताचं टेम्परेचर आज खूप जास्त आहे. तुम्ही तिरुपतीमध्ये येत असला तर याचं ध्यान ठेवा, कारण गरमी जे लागायला लागली का. हे आलं मंदिर, गोविंदराजचं मंदिर. आणि आपण रेल्वे स्टेशन का झालं, रेल्वे स्टेशन जवळपास म्हणजे 20 मिनटानंतर इथून आपली रेल्वे आहे. इथून तुम्हाला माहितीच असेल, टायटलवरून तर तुम्हाला कळालंच असेल. इथून तिरुपतीहून बेंगलोरला जायचं आहे आपल्याला. बेंगलोरला का म्हणून जायचं आहे ते पुढे तुम्हाला दाखवतं. ऑटोवाला मला उडू नये, ऑटोवाले लय खतरनाक आहे ते, एकदम गाडी कुठून बी कशी बी घालते ते. आणि ऊन जे लागायला लागले ते खतरनाकच लागायला लागले, म्हणजे मला पूर्ण असं बोलताना पण एवढा दम लागायला लागला. 42 डिग्री टेम्परेचर आहे, असं म्हणजे कडकच व्हायला लागले. झालं आलं स्टेशन समोरच आहे, काहीतरी खाऊया पहिल्यांदा, नंतर मग गाडीत बसूया. 2:55 मिनिटाची आपली तिरुपती बेंगलोर एक्सप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेस ती धरायची आपल्याला, पकडायची. पण खूपच जास्त ऊन आहे रे बापरे बाप. तुम्ही येत असला ना जर तिरुपतीला तर बघून या, टेम्परेचर बघून या. कारण पाऊस महाराष्ट्रामध्ये तर खूप साऱ्या ठिकाणी पाऊस चालू आहे, पण तिरुपतीमध्ये खूप जास्त ऊन लागायला लागले. आलो मी, आणि पराठा म्हणजेच नान प्रकारचे असते, आणि भाजी आणि चटणी खाऊया फटाफट, कारण भूक जास्त लागली. राईस खाऊन बी कंटाळा आलता, आणि एकदम गरम गरम खायचं. आणि रेल्वे त्याचा टाईम पण झाला आहे, ते निघायला लागणार आहे आपल्याला खाऊन फटाफट. मी हे खाले, चपाती आणि भाजी खाली, म्हणजे रोटी खाली. काय करणार, राईस खाऊन पूर्ण कंटाळा आलता. आणि जवळपास 2:50 लागले. आणि जवळपास 5 मिनिटानंतर आपली रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर कुठल्या याला आल्या बघावं लागणार आहे, कारण पाठीमागली रेल्वे आपली सुट्टा राहिली होती, ती सुटू नये. आणि समोर बालाजीची मूर्ती पण आहे स्टेशनवर, तिकडल्या साईडला जायचं आहे आपल्याला. बघूया कुठल्या ह्याच्यावर आलेले, स्टॉपवर आलेले, म्हणजे प्लॅटफॉर्मवर आलेले. आणि प्लॅटफॉर्मला अमृत भारत एक्सप्रेस लावलेली आहे, इथं नाही आपली वाटतं. ही राहिली अमृत एक्सप्रेस. बागू गर्दी पण दिसायला लागली तसं स्टेशनला. डायरेक्ट प्लॅटफॉर्म नंबर 1 वर दाखवू लागलं, मी ॲपमध्ये बघितलं होतं. आता प्लॅटफॉर्म नंबर 3 वर लागल्या गाडी. आणि प्लॅटफॉर्मचं ते लांब आहे ना, खूप जास्त लांब आहे. चढायची ब्रिज असते, पाठीमागायला साईडला दिसायला लागेल तो खूप लांब आहे. आणि समोरच्या साईडचा तो पण खूप जास्त लांब आहे. बरं असू द्या, जवळपास 6-1 मिनिटं राहिलीत आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जायचं. बस रेल्वे सुटू नये एवढंच म्हणतो. हे साईडला थांबले आपले अमृत भारत एक्सप्रेस. कुठं जायला लागले मी बघितलं नाही, पण पूर्ण नवीनच दिसायला लागल्या गाडी. जाऊया आपण, गाडी पकडूया. आणि सेकंड सिटिंग राहणार आहे, म्हणजे बसून जायचं आपल्याला. पूर्ण ही जर्नी आहे जी बसत चालू करायची, म्हणजे बसून जायचं आपल्याला पूर्ण 6 घंटे. आणि हे आला ब्रिज, खूप जास्त लांब होता राव. इकडल्या साईडनं वरी जाऊन प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जायचं. हे आलं प्लॅटफॉर्म 2 आणि प्लॅटफॉर्म 3 कडे. तर इकडे आपली गाडी थांबलेली लागली, ही राहिली गाडी आपली. आणि इकडली हमसफर एक्सप्रेस दिसायला लागली वाटतं. पण आपल्याला या गाडीमध्ये बसायचं आहे, जाऊया गाडीमध्ये बसूया. जवळपास 3 मिनिटं राहिलीत फक्त गाडीला निघायला. तर बघायला गेलं तर आपल्या सगळ्या रेल्वेमध्ये S1, S2, S3 असं असतं. पण ह्याच्यामध्ये सगळं D1, D2, D3 असं आहे. तर आपला D5 आहे, जे की D5 इथं आला आहे मधामध्ये समोर दिसायला आलं. D5 मध्ये आपल्याला बसायचं आहे. आणि पूर्णपणे रेल्वे ती खाली आहे इकडल्या साईडला. तिकडे सगळे मी डबे बघितले, तुम्हाला समोर जाऊन दाखवतो. पूर्णपणे खाली आहे रेल्वे, पूर्ण खाली आहे राव. कमालच झाली कडे. मधामध्ये सीटिंग आहे, सेकंड सीटिंग आणि AC सीटिंगवाले, ज्याच्यामध्ये AC नाही आहे, आणि एक नॉर्मल सीटिंगवाले. जवळपास 155 रुपये घेतले 200 किलोमीटरसाठी. ही तिरुपतीहून निघत्या जवळपास दुपारी 3 वाजता, 2:55चा टायमिंग आहे. आणि पोहोचत्या संध्याकाळी 8 वाजता बेंगलोरमध्ये पोहोचत्या. 2 बेंगलोर आहेत, एक KSR आणि SMVT असं काहीतरी बेंगलोरचं नाव आहे. 2 स्टेशन आहे. तर SMVT या स्टेशनला जाणार आहे. आणि गाडी निघायचा टाईम झालेला आहे तसं बघायला गेलं तर. आणि गाडीचा नंबर किती आहे, 22-617 का 18 असं काहीतरी नंबर आहे. आणि मी सकाळीच बुक केलं. त्या गाडीचा जेवढे पण तिकीट आहेत ते अवेलेबल असतात. 500 तिकीट अवेलेबल होतं, म्हणजे गाडीला जास्त करून मला वाटतं कुणी प्रवास करत नाही आहे. आणि गाडीचे 2 डबे तर पूर्ण खालीच आहे, कोणीच नाही मधामध्ये बसलेलं. जाऊया मस्तपैकी आपण निवांत बसूया आणि जाऊया. तुम्हाला मधामध्ये सीटिंग पण दाखवतो, नेमकं सीटिंग असते कशी ही आहे. आपली गाडी एकदम राईट टायमावर निघालेली आहे. 3 वाजायला आहेत, 5-1 मिनिटं लेट झाले. तेवढं काय लेट म्हणायचं नसते. 5-1 मिनिटावरून आपली तिरुपतीहून बेंगलोरला झाली गाडी निघायला लागली. जवळपास 6 घंट्यात आपण पोहोचतात. आणि गरमीनं बेहाल झालं तर पूर्ण मला गरमीनं पूर्ण घाम आलं. बरं झालं थोडं गाडी चालू झाली आणि पूर्णपणे पाय आटायला लागले, चांगलं वाटायला लागले. थोडं आता हवा लागली ना, थोडं चांगलं वाटायला लागले. आणि मधामध्ये तुम्हाला दाखवायचं झालं तर पूर्ण गाडी लाव लिटरली खाली मी एकटा राव, म्हणजे
खतरनाक म्हणजे माझ्या कोणीच नाही गाडीमध्ये हो भाई. सगळे फॅन बिल लावले तर मस्तपैकी. आणि ही आहे पूर्ण सिटिंग कॅपॅसिटी असणारी पूर्णपणे गाडी. इकडल्या साईडला 3 आणि इकडल्या साईडला 3 पूर्णपणे तो सिटिंग आहे. आणि खालीच नाही म्हटलं काहीच नाही, कोणीच माणूस नाही. मी एकटाच पूर्णमध्ये गाडी. आता बघूया पुढल्या स्टेशनमध्ये येते का, पण आता सध्या तर कोणीच नाही एवढं. खूप जास्त भारी वाटतं. आणि गाडी घर आवाज मारायला लागले. गेलं आपलं तिरुपतीचं स्टेशन आहे ते पण गेलं पाठीमागं. रेल्वे चालू झाले आपल्या तिरुपतीच्या जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावर निघाल्या गाडी आणि एकदम तेज चालला आहे. गाडी सुपर फास्ट आहे ना. आणि स्टेशनवर बसल्यानंतर मधामध्ये कोणी चाललं नाही. एकदा तुम्हाला दाखवतो नेमकं आहे तरी कसं. हा सेकंड सिटिंगचा आहे म्हणजे पूर्ण जर्नी आहे जी पूर्ण प्रवास आहे आपला बसून राहणार आहे. त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. इकडल्या साईडला 3 सीटर राहणार आहेत, इकडल्या साईडला 3 सीटा पूर्णपणे. या साईडला काही अर्ध्या सीटा येतात, अर्ध्या सीटा इकडल्या समोरच्या साईडला आहेत. मनामध्ये असं एक डायनिंग टेबल ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवण करायचं असलं किंवा कुणाला जेवायचं असलं तर तिथल्या सीटवर उभा टाकून म्हणाला इथे यायचं आणि जेवून बसायचं. ते आपण सीटा बुक असते ना. आणि तिथं नंबर पण लिहिले आहेत. किती लिहिलं आहे 55, 56, 57. आणि तिथं 2 चार्जिंगसाठी माणसासाठी केबल प्लेट ठेवलेली आहे इथं पूर्णपणे. आणि ही सीट पूर्ण रिक्लाईन पण होते. तुम्हाला दाखवतो. ही लिव्हर आहे का, त्या लिव्हरला खालीवरी करायचं. हा सीट हलायला लागले पूर्ण खालीवरी करायचं म्हणजे सीट कशी पूर्णपणे पाठीमागं होईल. आणि पूर्ण फॅन पण सगळे चालू आहेत. फक्त आणि फक्त कोणीच नाही आहे गाडीमध्ये. गाडीमध्ये म्हणजे फॅन सगळे चालू आहेत, लाईटी चालू आहे, सगळं चालू आहे. पण मी सोडून पूर्ण रेल्वेमध्ये कोणी नाही आहे. म्हणजे ह्या डब्यामध्ये कोणी नाही आहे. पुढच्या डब्यामध्ये एक तिघाचं वजन दिसायला लागले तर. आणि तशी बघायला लागलं तर रेल्वे लांबपर्यंत बघा दिसायला लागले तुम्हाला. पूर्ण डबे दिसायला लागले इकडल्या बे साईडला आणि इकडल्या बे साईडला पूर्णपणे लांबपर्यंत डबे दिसायला लागले तर पूर्ण म्हणजे जवळपास 3 एक डबे दिसायला लागले तर. आणि माझ्या आयुष्यामध्ये अशी ट्रेन इतकी मोकळी तर मी कधीच पाहिजे नव्हती लावली. मला इतका आनंद होता का नाही थांबा लावली बाहेर यायला. इतका आनंद व्हायला लागला का नाही. म्हणजे लिटरली मी बुक केलाय असं झालं. 150 रुपयात पूर्ण डबा बुक केला. 90 माणसाचा पूर्ण डबा बुक केला. मला खूप जास्त आनंद आला. सगळे सीटा खाली आहेत. म्हणजे मी ते म्हणतात ना झोपू शकतो. हे आता याच्यावर झोपणार नाही तसं, पण याच्यावर मी लिटरली झोपू शकतो. एकदम कोण काय म्हणणार आहे आपल्याला. तसा हा डबा नाही आहे माझा. सीट पाठीमागायला डब्यामध्ये जिकडे की खूप सारे माणसं भरले. RCTCचं कसं असतं एका साईडनं भरत चालतंय. म्हणजे जेवढे पण डबे ते एका साईडनं भरत चालतंय. तर तिकडल्या साईडला डबे भरलेले आहेत. म्हणजे 1-2 डबे भरलेले सगळे काही नाही. तिकडून भरत मी इथं हे डबा खाली दिसला म्हणून इथे येऊन बसलं मस्तपैकी एकदम चिल करायचं. याच्या गावात आपण तिथला महाराज आहे असं राजा आहे असं म्हणजे दाखवायचं. एकदम 90 सीटा पूर्ण खाली येतो. एक नंबर मजा चालली आज. पूर्ण गरमी खूप जास्त व्हायला लागली. पूर्ण हवा गरम यायला लागली पूर्णपणे. आणि ते घाण सुकलेस कसं चिडचिड होते तसं गाडी तशी फास्ट चालायला लागली बघा. एकदम स्पीडनं जायला लागले. आणि साईडला पूर्णपणे दोन्ही साईडला डोंगर तुम्हाला दाखवतो बाहेर पण. आणि ठीक आहे पूर्ण अशी सेकंड सिटिंगची पूर्ण गाडीच आहे खाली. जवळपास 30 ते 40 मिनिटानंतर पकाला स्टेशन आलेलं. पकाला जंक्शन पूर्ण स्टेशनचं नावच आहे. म्हणजे गावाचं नाव माहीत नाही मला. गावाचं नाव पकालाच असतं ना, कारण स्टेशनचं बी नाव तसं असतं. तर पकाला स्टेशन आले. आणि पलीकडल्या साईडला पण एक गाडी थांबल्या. छोटंसं स्टेशन आहे, जास्त मोठं नाही आहे. आणि इथलं आंध्र प्रदेशमध्ये कसे स्टेशन असते तर प्लॅटफॉर्म नंबर 2ला पण गाडी थांबल्या. 2 आहे का हां आपलं प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1ला पण गाडी थांबल्या. आणि खूप जास्त म्हणजे गर्दी दिसायला लागली तशी. आता मला वाटतंय गाडीमध्ये माणसं बसतील. पूर्ण कोणीच बसलेलं नव्हतं. मीच फक्त पूर्ण गाडीच्या डब्यामध्ये कोणीच नव्हतं. आणि आता समोसेवाला आलं. इतक्या समोसेवाला पण आलं नव्हतं कोणीच नाही. 1 घंटाभर झालं. समोसा नाही खायचा आपल्याला. खूप जास्त तेल लागायला लागले. तर जवळपास 1 घंट्यानंतर आपली 1 घंटे नाही 30-40 मिनिटानंतर पकाला जंक्शनला आले. पकाला गावाचं नाव पण किती भारी आहे. पकाला जंक्शन. इथून पूर्ण आता गाडी मला वाटतं दमादमानं बेंगलोर जाईल तर गाडी पूर्णपणे भरण. आणि बघूया किती वेळ लागते आपल्याला गाडी टाईमवर पोहोचते का नाही. तसं माझ्यामध्ये खारमोरेवाल्या फुटाणेवाला ते काहीच नाही झालं. आता एक समोसेवाला आलं इतकं कोणी चाललं नव्हतं. पाण्याचं मी मूल बघू लागलो. पाणी आता बघूया इथं भेटलं तर घेऊया. मग इथं पण बघूया पुढल्या स्टेशनला. छोटं स्टेशन आहे, जास्त मोठं नाही आहे हे स्टेशन पकाला जंक्शन. शंभर 1 किलोमीटर गाडीनं आपल्या रन काढलेला आहे. म्हणजे 100 किलोमीटर आले. आणि 3 वाजता निघालते ना. 5 वाजायला आले तर म्हणजे जवळपास 2 घंटे लागले. 100 किलोमीटर आले. काटपाडी जंक्शन आहे समोरचं स्टेशन. तिथं थोडंसं बाहेर चाललं आउटसाईडला थांबली आपली गाडी.
आणि मेन म्हणजे मी सहज बाहेर बघितलं तर इथे गाड्या पडल्यात अहो का, पूर्ण 2 व्हीलर 4 व्हीलर जुन्या काळातल्या पूर्ण कशा पडल्या आता. त्यानंतर ओमिनी दिसायला लागले, 3 व्हीलर दिसायला लागले, ऑटो खूप सारे ओमिनी येतात. त्यानंतर ट्रक पण येतात, आयचर येतात, 1109 येतात, खूप साऱ्या इथं चालणाऱ्या आंध्रातल्या गाड्या दिसायला लागल्या. तर पूर्णपणे इथं कचऱ्यामध्ये बसल्या जाऊ का, ह्याच्यामध्ये ऑटो पण पडला आहे पूर्ण कचऱ्यामध्ये, मधले इंजन बिंजन सगळं काही चोरून काढून घेऊन गेले. तर किती गाड्या पडल्या तर, खूप साऱ्या गाड्या पडल्या तर मला चांगले दिसू लागल्या. काहीतरी खराब झाला असेल, नाही तर काही चोरीची असते, नाही तर कुठला EMI भरले नसेल, त्याच्यामुळे पडलेलं दिसायला एवढं. आणि ही आपली गाडी बाहेर थांबले, डायरेक्ट स्टेशनच्या जंक्शनच्या बाहेर पडले, निघन थोड्या वेळ 1-5 मिनिटांनी. समोर जायला ते पांढरा शर्टवाला ते TT आलता आता आणि मला विचारते तिकीट कुठलं आहे. तिकीट म्हणलं बेंगलोरचं आहे, तिरुपतीहून बेंगलोरचं आहे. आणि विचारतं तू कुठं बसला, मी म्हणलं D6मध्ये आहे, माझं D5 आहे ना, तर D6मध्ये बसलो मी. आणि या बुगीमध्ये म्हणजे या डब्यामध्ये कोणीच नाही, मी एकटाच आहे. मग तू इकडे कशाला बसलो, मी म्हणलं पूर्ण खाली आहे ना, मग खाली असलेच नंतर बसलेच काय हरकत आहे, बरोबर आहे का. तर बदलं आणि तेवढं बोललं नाही ना, फक्त मुलाला तिकडं बसायचं गेलं. बरं एवढं खाली होता, मी सांगितलं D5मध्ये 42 नंबर आहे. मग त्याने चेक केलं, करेक्ट केलं. त्याने मुलाला मी आलतो तिकडे 2 वेळा, मी आलतो मग ठीक आहे ना, मला माहीत होतं, पण मी आलतो इकडं बसलो होतं. गेला चेक करून गेला, तेवढं काही बोललं नाही त्यानं, आणि हिंदीच बोलला ते. आणि बिहार होतं, जास्त करून TTवाले मला बिहारचीच भेटलेलं. जाऊ दे काय पण असू दे, चेक केलं त्याने. आणि अजून पण खूप सारे माणसं नाही, 4-5 माणसं आहेत पूर्ण डब्यामध्ये. गाडी अजून खाली आहे आणि दिवसभर खाली मावळायला लागला. आता आपली गाडी थांबल्या काटपाडी जंक्शनला, दाखवतो तुम्हाला एकदा नाव, काटपाडी जंक्शन. आणि जे माणसं आहे तो खूप सारे उतरले पण आणि बसलेत पण इथून. आणि पूर्णपणे सनसेट व्हायला लागला आहे, म्हणजे सूर्य मावळायला लागला आहे. आणि असं काय हे स्टेशन दिसते पूर्ण काटपाडीचं. बघूया आपल्याला जायला समोर किती टाईम लागतो ते. झाला जवळपास 8:36 झालेले आहेत आणि आपण पोहोचलेलं आहे कृष्णराजापुरम, असं हे स्टेशनचं नाव आहे. आणि सगळेजण गर्दी येते, सगळे उतरायला आहे. तसं मी बेंगलोरचं जे स्टेशन आहे तिथं नाही गेलो आणि त्याच्या अगोदरच एक 10 किलोमीटर अगोदर उतरलो. आणि पूर्णपणे एकदा गर्दी दिसायला लागली. इकडं आपल्या साईडला गाडी थांबल्या आणि पूर्णपणे गर्दी दिसायला लागल्या. जाऊया आपण मेट्रोच्या बाहेर, कारण बाई आवाज करायला लागलेले. इकडून एक्झिट आहे वाटतं, एक्झिट करूया आणि जाऊया मेट्रोकडं. हे असं काही स्टेशन दिसतंय, छोटंसं नॉर्मलचं स्टेशन आहे. बेंगलोरचं जे मेन स्टेशन आहे ते नाही आहे. परलेलं पण कृष्णराजपुरम साऊथ वेस्टर्न रेल्वेज आणि असं काही इलेक्ट्रिशियन दिसतंय. सगळे तिकडल्या साईडला पार्किंग लिहिलं आहे. आणि आपल्याला मेन म्हणजे इथून जायचं आहे आणि कृष्णराजपुरम जे मेट्रो आहे ती मेट्रो पकडायची, कारण मेट्रोच्या नंतर मला जायचं जिकडं की तुम्हाला कळणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये कुठं जायचं ते. मी हॉटेल बुक केलं आहे, तिकडल्या हॉटेलला जायचं. इथून जवळपास मला वाटतं अर्धा तास लागेल आणि तुम्हाला बेंगलोरचे मेट्रो पण दाखवणार. मीच पहिल्यांदा पाहणार आहे आणि तुम्हाला पण दाखवेन. जाऊया इथून बाहेर, इकडल्या साईडला मेट्रोचं स्टेशन दाखवते. ऑनलाईन मॅपवर बघितलं मी. आणि त्याच्या अगोदर जर काही खायला भेटलं तर खायला करूया, कारण दुपारपासून काहीच नाही खाल्लेलो. तर जाऊया बाहेर, पहिले मेट्रो पकडूया फटाफट आणि जाऊया. तशी गाडी जवळपास 30 मिनिटं लेट आलेली आहे, तर चालते तेवढं तर चालतेच. बाकी जाऊया आपण फर्स्ट होतं. स्टेशन चालत आलो आणि मी ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. ऑनलाईन तुम्ही जे नम्मा बेंगलोर मेट्रोची ती काढले आणि असे काही ब्रिजवरून मी चढायला लावलो. आणि तिकडल्या साईडला दोन्ही साईडला सगळे ब्रिज म्हणायला लावलं. ब्रिजवरही आहे, दोन्ही साईडला रोड झाला आणि इकडल्या साईडला मेट्रो आहे. तसं बघायला गेलं तर खूप जास्त ट्रॅफिक दिसायला लागलं, पूर्ण आवाजच यायला लागला, हॉर्न वाजलेला कार तुम्हाला ऐकू द्या सर. तिकडल्या साईडला स्टेशन आणि हे रोड वर अजून एक रोड झाला आणि आपल्याला इकडं मेट्रो भेटेल. मेट्रोमध्ये जाऊ साईडला ब्रिज आहे आणि डायरेक्ट इथं तिकीट काउंटर दिसायला लागले. इथं ही आहे पर्पल लाईन आणि पर्पल लाईनची इथे तिकीट भेटणार मेट्रोचे आणि इकडून चेक इन करणार आणि इकडल्या साईडला चेकआउट आहे. तर जाऊया मधामध्ये बेंगलोरची मेट्रो दाखवतो तुम्हाला. तिकडल्या साईडला आपली लाईन आहे चेक इनची, म्हणजे मधामध्ये जायची. आणि इकडं तुम्ही कॅशमध्ये पण घेता येते, जसं की आपलं पुण्यामध्ये असते तसं. इकडल्या साईडला सिक्युरिटी आहे आणि इकडं खाली पण जाता येते तुम्हाला. इथं एस्केलेटर दिसायला लागले. तर जाऊया मधामध्ये मेट्रोमध्ये, किती घाई बघूया. साईडला सिक्युरिटी आणि तिथं पूर्ण QR कोड किंवा टोकन दिल्याच्या नंतर मला एंट्री होत्या ना, तिकडे एंट्री होत्या. आणि आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 2वर जायचं आहे. प्लॅटफॉर्मवर 2 लिहिले, तिकटावर पण लिहिलेलं असते. आणि जवळपास 60 रुपये तिकीट घेतलं. मला वाटतं 7 का 8 जे मेट्रो आहे इथं, मेट्रो स्टॉप आहे 7 का 8, त्याच्यासाठी 60 रुपये. तसं बघायला घेतलं, पुण्याची बघितली मी मेट्रो, मुंबईची बघितली, त्यानंतर आग्र्याची पण बघितली. त्याच्यानुसार 60 रुपये मला वाटतं खूप जास्त किराया लावलेला आहे. आणि तिकडून पूर्ण आपली एंट्री झाली. हे दिसायला आले, सगळेजण चेकिंग करायला लागले तर तिकडं.
आणि बघायला गेलं तर खूप जास्त तिकीट घेतलं आहे 60 रुपये 8 स्टेशनसाठी मला वाटतं. जाऊया मधामध्ये अजून काही दाखवतं आणि अंडरग्राऊंड नाही वाटतं, वरून ब्रिजवरूनच चालतंय मेट्रो. वरे आलो मी आता असलेटरनं. तर असं काय दिसतंय हे कृष्णराजपुरमचं मेट्रो स्टॉप म्हणजेच एका प्रकारे पूर्ण बेंगलोरचं म्हणा अशीच प्रकारचे असते. इथे बॅरिकेटिंग लावल्या तिकडल्या बी साईडला जिथं दरवाजे ओपन होतात का तेवढाच गॅप ठेवला आहे, बाकीच्या ठिकाणी सगळीकडे बॅरिकेटिंग लावली ज्यामुळे कुणी मधात जाऊ नये आणि चारी साईडला एकदम चांगलं दिसायला लागलं, तसं स्वच्छ दिसायला लागलं. पूर्ण मेट्रो स्टॉप जास्त गर्दी दिसणार आले पलीकडल्या बी साईडला. आणि हे सगळे जेवढे दिसायला हे बेंगलोर मधामध्ये जायला लागले आहेत आणि जी पलीकडली लाईन जाते ते बेंगलोरच्या बाहेर जाते आणि इमर्जन्सी स्टॉप पण लिहिले. हे आले आपले मेट्रो. सोडलं आपल्याला मॅजेस्टिक मेट्रोचं नाव आहे, स्टॉपचं नाव आहे मॅजेस्टिक. आता पुढचं काही येत नाही तेलुगूमध्ये मला तेवढं काही. आणि मेट्रोमधून सगळेजण उतरले. इथं 2 लाईन येतात, एक पर्पल लाईन आणि एक ग्रीन लाईन. या 2 लाईन भेटून एक पूर्णपणे मेट्रोची लाईन भेटते. जाऊया आपण मेट्रोच्या बाहेर जाऊया. आणि किती खूप जास्त गर्दी दिसायला लागली तशी मेट्रोला. ग्रीन लाईनसाठी सगळेजण खाली जाता येतं आणि आपल्याला बाहेर निघायचं म्हणून एक्झिट कट जायला लावला. पूर्णपणे खूप जास्त गर्दी दिसायला लागली. तसं बघायला गेलं तर पूर्ण मेट्रो स्टॉपमध्ये तसं भारी दिसायला लागलं. आणि आपण एक्सेलेटरनं बाहेर एक्झिट करणार आहोत. बाहेर आलो मी, तिथे एक्झिट केलं, कुपन QR कोड आणि इथं सिक्युरिटी चेक बी आहे. तर आपण आता बाहेर आलो, मेट्रोच्या बाहेर आलो. खूप जास्त गर्दी होती, तसं बघायला गेलं खूप जास्त गर्दी होती. जेवढं म्हणजे म्हणते तेवढं खूप जास्त गर्दी होती मेट्रोला. जेवढी मी बघितली होती, जेवढी मेट्रोमध्ये बसलो होतो खूप जास्त गर्दी होती. तशी अंडरग्राऊंड झाली आणि सुरुवातीला जेव्हा मी बसलो होतो ब्रिजवर तेव्हा ब्रिजवरून जायला आली, म्हणजे वरून जायला आली. नंतर अर्ध्या रस्त्यातून अंडरग्राऊंड झाली. जाऊया इथून मेट्रोच्या बाहेर जाऊया. 60 रुपये तिकीट घेतलं आपलं. आणि खूप जास्त म्हणजे एक्झिट पॉईंट खूप जास्त आहे तिथे, कारण 2 लाईनी आहेत ना, एक ग्रीन लाईन आणि एक पर्पल लाईन, जे एकूण एकाला मॅच करतात. त्याच्यामुळे इथं खूप जास्त एक्झिट आहे. मीच कन्फ्युजन झालं कारण मी तिथून पहिल्यांदा आलेलो. तर जाऊ द्या, कुठल्या पण एका एक्झिटला बाहेर निघूया आणि हॉटेलकडे जाऊया. हॉटेलला जाण्याच्या अगोदर जेवण करायला पाहिजे, कारण मी जेवण पण नाही केलं आणि जवळपास 9:30 वाजले. अर्धा पाऊण तास लागला. मेट्रोला गर्दीच खूप जास्त होती, बहुतेक संध्याकाळचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं जास्त गर्दी होती. तर जाऊया, बाहेर निघूया. कुठल्या एक्झिटनं बाहेर निघालो, कुठल्या बाहेरच्या निघालो ते पण माहीत नाही मला. कुठल्या तरी निघतच असतं. मग अशा कुठल्या तरी एक्झिटमध्ये काढलं, कुठल्या तरी गलीमध्ये. तर हा व्हिडिओ पण घेऊया, कारण इथून जाऊन काय फक्त मला जेवायचं आणि झोपायचंच आहे. ते लांब व्हिडिओ करण्यात पण काय असं नाही. तर हा व्हिडिओ पण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि पुढे बेंगलोरमधून खूप जास्त भारी व्हिडिओ येणार आहेत, ते पण तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला पाहायला भेटते. आता मी मेन रोडला आलो, मग पाठीमागायला कुठल्या गलीमध्ये सोडलं होतं की मेट्रोनं, म्हणजे एक्झिट मला माहीत नसेल ना, तर ते बघू लागलो नाही. आणि आता बाहेर आलो मेन रोडला. मेन रोडपासून मला वाटतं इथून 501 मीटर आहे, जास्त लांब नाही आहे. आणि सध्या गर्दी तरी कमी दिसायला आली. मला तिकडल्या साईडला जायचं आहे आणि पूर्णपणे गर्दी कमी आहे. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाकी बघत राहा प्रवासी अजय यूट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विचारू नका. टाटा, बाय बाय. आणि मी खूप जास्त म्हणजे एक्साइटिंग बेड आहे पुढले येणारे 2-3 दिवस. तो टाटा, बाय बाय.